बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। महायुती सरकारमधील 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। नागपुरातील राजभवन परिसरात पहिल्यांदाच हा शपथविधी सोहळा पार पडला। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आमदार रवी राणा नाराज झाले असून अमरावतीमध्ये परतले तर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर आहे। दरम्यान नवनीत राणा यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। जिंदगी है लढाई जारी है असा उल्लेख त्यांनी यामध्ये केलाय। मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्याबाबत मी विचार केला असता, पण मी मुख्यमंत्री नाही त्यामुळे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे। गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने चोपड्यामध्ये शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला। तसंच परिसरात फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष केला। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना वगळल्याने समर्थकांना धक्का बसलाय। मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, मुलाला विधान परिषदेत पाठवलं असताना पुतणे समीर भुजबळांनी नांदगावमधून केलेली बंडखोरी यासह विविध कारणांमुळे भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचं बोललं जात आहे। पिंपरी चिंचवड शहराच्या पदरी मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा निराशा आली आहे। सलग 3दा निवडून आलेले आमदार महेश लांडगे असो की विक्रमी मताधिक्याने जिंकलेले शंकर जगताप, आमदार अण्णा बनसोडे यापैकी कुणालाही मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। लातूरच्या अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। बाबासाहेब पाटलांच्या शपथविधीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आणि यानंतर सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली। 2.5 वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेमध्ये असणारे शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांना अखेर मंत्रिपद मिळाले। यानंतर विक्रोळीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत ढोल ताशा वाजवत जल्लोष करण्यात आला। गिरीश महाजन आणि सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर आजपासून गतिशील कारभार सुरू होईल असंही फडणवीस म्हटलं। आम्ही महायुतीनं मिळून 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरवलाय, त्यामुळे अनेकांना संधी देता येईल असं एकनाथ शिंदे म्हटले। तर प्रत्येक मंत्र्यांचा परफॉर्मन्स ऑडिट करणार, कामात चूक आढळल्यास पदाचा पुनर्विचार केला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले। जवळपास 20 विधेयकं हिवाळी अधिवेशनात येतील, तसंच अधिवेशनात आम्ही विरोधकांना उत्तर देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले। आमचं ईव्हीएम सरकार असल्याचं विरोधक म्हणतात, पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले। तर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका देखील फडणवीसांनी केली आहे। परभणीत बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मनोरुग्णाला अटक केल्याचं फडणवीसांनी सांगितलं। दरम्यान या घटनेनंतर जो उद्रेक झाला तो असंविधानिक आणि अयोग्य असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं। बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाची निर्घृण हत्या करणाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। काहींचा शोध सुरू असून हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केल्याचं फडणवीसांनी सांगितलं। तर या हत्येप्रकरणी स्पेशल SIT बसवून सगळे धागेदोरे शोधणार आणि आरोपीला अजिबात सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। विरोधी पक्षनेता निवडीमध्ये सरकारची भूमिका काहीच नसते। कायद्यानं विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, आमची त्यामध्ये कोणतीच अडवणूक नसेल असं फडणवीस म्हटले। पडळकरांच्या मंत्रिपदाबाबत फडणवीसांना सवाल करण्यात आला। यावेळी पडळकर उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत, फक्त त्यांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे असं त्यांना सुचवल्याचं फडणवीस म्हटलेत। तर एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे असं म्हणत फडणवीसांनी पडळकरांचं कौतुक केलं। चहापानावर बहिष्कार घालणं हा विरोधकांचा पायंडा अशी टीका अजित पवार यांनी केली। विरोधकांनी देखील साधक बाधक चर्चा करायची असते। विरोधक कमी असले तरी महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तर देणार असंही अजित पवार म्हटले। मी नाराज नाही, मी फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। फडणवीस पुन्हा येईन म्हणाले आणि पुन्हा आले असं म्हणत शिंदेंनी फडणवीसांचं कौतुक केलं। आणि आता एक मोठी बातमी खरं तर समोर येते ती म्हणजे राजकीय गोटातून, कारण आज नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि आजपासून हिवाळी अधिवेशनाला खरं तर सुरुवात होते। महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15व्या विधानसभेचं हे अधिवेशन आहे। 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन असणार आहे आणि त्यामुळे या पहिल्याच अधिवेशनात राज्यातील विदर्भासह जनतेला सरकारकडून मोठी अपेक्षा आहे। लाडकी बहिणी योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार आणि इतर अनेक बाबींवर सरकारकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा आहे।
अवघे 47 आमदारांचं पाठबळ असलेल्या आघाडीची 237 इतकं संख्याबळ असलेल्या महायुतीसमोर आव्हान टिकवून ठेवण्याची कसोटी लागणार आहे. तर या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता असून हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. परभणीमध्ये उसळलेला हिंसाचार, आंबेडकरी अनुयायींवर पोलिसांनी सुरू केलेली कारवाई, बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाची झालेली हत्या आणि कुर्ला इथे बेस्ट बसच्या अपघातात 7 निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू या घटनांचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, खरं तर विदर्भात थंडी वाढत चाललेली आहे, मात्र थंडीमध्ये आज गरमी जाणवणार आहे, कारण आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते. कोणकोणते मुद्दे आज गाजणार? अगदी खरं आहे. नागपूरमध्ये थंडीचा पारा जो आहे तो गेल्या 2 दिवसापासून घसरत चाललेला आहे. तो 7 अंशापर्यंत घसरलेला. मात्र हा थंडीचा पारा घसरत असताना राजकीय पारा जो आहे आजपासून तापण्याची शक्यता आहे. तो किती तापेल याचा अंदाज जो आहे तो काल आला होता, कारण विरोधकांची जी पत्रकार परिषद झाली होती त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्याला दिलेलं उत्तर, यावरून आता हे नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन हे तापणार हे निश्चित झालेलं आहे. आजपासून हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूरमध्ये सुरू होतं आणि त्या अधिवेशनासाठी जे आहे ते विधिमंडळ प्रशासन सज्ज झाल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतं. सकाळपासून विधिमंडळातले कर्मचारी असेल किंवा या अधिवेशनासाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त, इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं आता तयार झालेल्या आहेत. आणि 11 वाजता जे आहे ते विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होईल आणि त्यानंतर 12 वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला आजच्या कामकाजामध्ये जी कामकाज पत्रिका त्यानुसार मंत्र्यांचा परिचय जो आहे तो करून दिला जाईल. त्यानंतर काही पुरवणी मागण्या मांडण्यात येईल आणि त्यानंतर जे दिवंगत सदस्य आहेत, जे माजी राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे SM कृष्णा, त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. आणि त्यानंतर बहुधा आज या सगळ्या कार्यक्रमानंतर जे आहे ते दोन्ही सभागृह तहकूब केलं जाईल. खरं तर विरोधकांची संख्या यावेळी कमी असली तरी, आम्ही संख्येनं कमी असलो तरी जे राज्याच्या जनतेचे प्रश्न आहेत ते मांडून लावू आणि सरकारला त्याला उत्तर द्यायला भाग पाडू असं विरोधकांनी काल जे आहे ते पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. आणि सत्ताधाऱ्यांनी देखील जे राज्याच्या हिताचे प्रश्न असेल त्यावर साधक बाधक चर्चा केली जाईल. विरोधक संख्येनं कमी आहे ही बाब मांडली जाणार नाही असं देखील सांगितलं होतं. मात्र ज्या पद्धतीनं परभणीमध्ये झालेली घटना असेल, बीडमध्ये झालेली घटना असेल, या घटनेचे पडसाद आज पहिल्या दिवशी जे आहे ते सभागृहामध्ये उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पायऱ्यांवर विरोधकांकडून केलं जाणारं आंदोलन जे आहे ते नक्कीच चर्चेत राहतं. त्यामुळे आज विरोधकांकडून नेमके कोणते मुद्दे मांडले जात आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा हा प्रयत्न विरोधकांचा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय, वेळोवेळी संवाद साधतच राहू. तुर्तास धन्यवाद. आमदार योगेश कदमांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खेडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मुंडे बहीण भावाच्या शपथविधीनंतर आष्टीमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी 1000 मोदक वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शंभूराज देसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेताच पाटणमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दरम्यान पाटणच्या तारळेमध्ये मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. शपथविधी सोहळा पाहण्यासाठी कणकवलीच्या पटवर्धन चौकात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दरम्यान नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर अहमदपूरमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मेघना बोर्डीकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच परभणीमध्ये जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमदार गणेश नाईकांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ऐरोलीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान यावेळी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार जल्लोष करण्यात आला. आमदार योगेश कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच दापोलीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना मिठाई भरवत पदाधिकाऱ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच दिंडोरीमध्ये आनंद साजरा करण्यात आला. यावेळी ढोल ताशाच्या गजरात पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला. शपथविधी सोहळ्यानंतर जळगावमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. लाडू वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच इंदापूरमध्ये एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला.
सिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दरम्यान रावल यांनी शपथ घेताच सिंदखेड्यात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। आकाश फुंडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच खामगावात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तसंच फुंडकरांना कॅबिनेट कृषी मंत्रीपद द्या अशी मागणी समर्थकांनी केली। वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दरम्यान 10 वर्षांनंतर वर्ध्याला मंत्रिपद मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सरनाईक समर्थकांनी ठाण्यातील चौकात LED स्क्रीन लावल्या। शपथविधी सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। दादा भुसे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मालेगावात शिवसैनिकांनी जल्लोष केला। तसंच त्यांचा मुलगा आविष्कार भुसे याला पेढे भरवत समर्थकांनी कुटुंबियांचंही अभिनंदन केलं। आमदार संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यानंतर भुसावळमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। परभणीतल्या दगडफेक प्रकरणातील आंदोलकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालाय। यामुळे आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे। रिपब्लिकन सेनेकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। सोमनाथ सूर्यवंशी असं या मृत युवकाचं नाव होतं आणि सोमनाथच्या मृत्यूची चौकशी करावी आणि दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेकडून देण्यात आली आहे। बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। तर परभणीमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणी आंदोलकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालाय। अटक करण्यात आली होती। या भीमसैनिकांमध्ये 35 वर्षीय युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्याची बातमी आज समोर आली आहे। याचमुळे आंबेडकरी समाजाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे। परंतु मी माझ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की या देशाचे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे। आपण गौतम बुद्धांना मानतो, त्यामुळे उद्याचा जो बंद आंबेडकरी समाजाने पुकारलेला आहे हा बंद अत्यंत शांततेने पार पडावा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। रिपब्लिक सेनेकडून नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे। या बंद दरम्यान मोर्चा किंवा आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये। दरम्यान सकाळच्या वेळेस नांदेडमधील बाजारपेठ बंद असल्याचं पाहायला मिळते। शिवाय परभणीकडे जाणाऱ्या एसटी बस फेऱ्या देखील कालपासून बंद करण्यात आल्यात। पोलिसांच्या सूचनेनुसार बस सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। आपण पाहतोय तर या बंदला खरं तर शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेड बंदचं देखील आवाहन आज करण्यात आलेलं आहे। रिपब्लिक सेनेकडून नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे। या बंद दरम्यान मोर्चा किंवा आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। दरम्यान सकाळच्या वेळेस नांदेडमधील बाजारपेठ बंद असल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। शिवाय परभणीकडे जाणाऱ्या एसटी बस फेऱ्या देखील बंद करण्यात आल्यात आणि परभणीतल्या दगडफेक प्रकरणातील आंदोलकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला। यामुळे आता वातावरण चांगलंच तापलंय। परभणी बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच शहरातील दुकानं बंद असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय परभणीतली। परभणीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय आणि आंदोलकाचा खरं तर पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालाय। त्याच पार्श्वभूमीवर ही बंदची हाक देण्यात आली आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। गेल्या 2 दिवसांपासून थंडीचं जोरदार कमबॅक झालं असून पुढील काही दिवस गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात थंडीची लाट सदृश्य स्थिती जाणवण्याची शक्यता आहे।
जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून थंडीची कडाक्याची लाट पसरली असून रात्रीच्या तापमानात चांगलीच घट झाली आहे। जिल्ह्याचा पारा 60 डिग्रीपर्यंत आला असून रविवारी यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेतला जातोय। धाराशिवमध्ये पारा 14 अंशांवर गेल्यानं या ठिकाणी मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। कडाक्याच्या थंडीमध्ये नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। तुळजापुरात सौर ऊर्जा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दादागिरी केल्याचा आरोप होतोय। शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी न करताच बळकावण्याचा प्रयत्न केला जात असून विरोध करणाऱ्या बाउन्सर्स आणून जीवे मारण्याची धमकी दिली जाते असा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनेक धीम्या मार्गावरून जलद मार्गावर जाण्यासाठी रेल्वेला ट्रॅक बदलावा लागतो। आता लोकलचं हे ट्रॅक बदलणं जलद गतीनं होणार आहे आणि क्रॉसओव्हर पॉइंटवर थिंक वेब स्विच बसवण्याचा नवा उपक्रम पश्चिम रेल्वेनं सुरू केलेला आहे। त्यामुळे क्रॉसिंगच्या ठिकाणी लोकलचा वेग ताशी 50 किलोमीटर असा असेल। मुंबईमध्ये बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे। शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 5 दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 6.369 वाहनं तपासण्यात आली आहेत। तर यावेळी कारवाईमध्ये 1831 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यानं प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणारे बिल्डर पालिका प्रशासनाच्या रडारवर आलेत। प्रदूषण नियंत्रणाचं नियम मोडणाऱ्या बुलेट ट्रेन मेट्रोसह जवळपास 500 बांधकामांना पालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। मुंबईमध्ये कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच श्वान दंशाच्या घटना वाढत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षात किती जणांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय, किती जणांना रेबीज झाला, त्या अनुषंगानं काय कार्यवाही केली याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मागवण्यात आलेली आहे। मात्र आरोग्य विभागाकडून त्यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही। मुंबई पालिकेकडून मुंबईच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। त्यात घनकचरा व्यवस्थापन विभागानं रविवारी दिवसभरात 273 मेट्रिक टन डेब्रिजचं संकलन केलं। जुन्नरमध्ये एसटी स्थानकात पिकअप नेऊन स्टंटबाजी करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे। थंडीचा जोर वाढताच जळगाव जिल्ह्यातील जलाशयांवर परदेशी पक्ष्यांचं आगमन झालं। रशिया, सायबेरिया, युरोपीय देशासह श्रीलंका, पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर भागातून अनेक पक्षी या ठिकाणी दाखल झालेत। त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली आहे। नाशिकमध्ये सध्या थंडीचा कहर पाहायला मिळतोय। तापमानात मोठी घट झाली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे। आणि आता एक मोठी बातमी, नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली तर काही बड्या नेत्यांना डच्चू मिळाला। एकीकडे नाराजीची चर्चा असताना दुसरीकडे महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय। 2.5 वर्षांनंतर इतर आमदारांना संधी दिली जाईल आणि त्यामुळे काही जणांना पद सोडावं लागेल। शिवसेनेमध्ये नव्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्रच तसं लिहून घेण्यात आलंय। त्यामुळे जुन्यांचा पत्ता कट झाला असला तरी अजूनही काही जणांनी आशा सोडलेली नाही असं बोललं जात आहे। पक्षाचा एक निर्णय घेतलाय, 2.5 वर्षाचं मंत्रीपद, जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद, जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे। परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि मंत्री उचित काम नहीं कर रहे, उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं भाज्यांच्या दरात घट झाली आहे। कांदा, टोमॅटो आणि फ्लावरच्या दरात 10 ते 15% घट झाली आहे तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। अहमदनगर बाजारात लाल कांद्याची 26,000 क्विंटल, पुणे बाजारात लोकल कांद्याची 19,000 क्विंटल तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याची 20,000 क्विंटलची आवक झाली तर कांद्याला कमीत कमी 2,500 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। रावेर तालुक्यामध्ये कडाक्याच्या थंडीनं जोर धरलाय। यामुळे केळी पिकावर विपरीत परिणाम होऊन पिकाची वाढ थांबण्याची शक्यता आहे। केळीच्या खोडाची प्रक्रिया मंदावून आकार आणि घडाचा दर्जा घसरतोय, याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे।
जळगावात रब्बी हंगामात रोजच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक पिकं संकटात आली आहेत. खरीप हंगामात निराशा पदरी पडल्यानंतर रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र गेल्या महिन्याभरात कायम बदलत असलेल्या वातावरणाचा पिकांना मोठा फटका बसलाय. जळगावात बदलत्या वातावरणामुळे भरताच्या वांग्याची आवक घटलेली आहे. सध्या शहरात वांग्याचे दर हे 70 ते 80 रुपये प्रति किलो इतके आहेत. त्यामुळे वांगी उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. बाजारात गव्हापेक्षा ज्वारीला चांगला दर मिळतोय. बाजार समितीमध्ये ज्वारीला सरासरी दर 2200 रुपये इतका मिळतोय. गव्हाच्या तुलनेमध्ये पचायला हलकी आणि कमी कॅलरी असलेलं हे धान्य असल्यानं दररोजच्या आहारात ज्वारीला पसंती देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. स्वयंपाकघरात फोडणीसाठी आवश्यक लसूण थेट 600 रुपये किलो झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं वरण फिकं होतंय. बाजारात लसणाची चढ्या दरात विक्री केली जाते. बीड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे 3,359,000 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीपोटी राज्य शासनानं जिल्ह्यातील 6,13,963 शेतकऱ्यांसाठी 544 कोटी रुपये अनुदान मंजूर केलंय. बांगलादेशात मागील 2 महिन्यांपासून अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे आणि या अत्याचारांच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये हिंदू राष्ट्र सेनेकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी बांगलादेशचा झेंडा जाळण्यात आला. हवाई दलाची 13 एकर जागा फेब्रुवारीमध्ये पुणे विमानतळ प्राधिकरणाला मिळणार आहे. विमानतळ प्राधिकरणानं याचा आराखडा तयार केला आहे आणि यामध्ये नवीन मालवाहू टर्मिनल, नादुरुस्त विमान ठेवण्याची जागा तयार केली जाणार आहे. राज्य सरकारनं ई शिवाय बस सेवा सुरू केली. पुणे विभागाकडे 66 ई बस असून ई बसची संख्या वाढते आणि त्यामुळे आळंदी, दापोडी, इंदापूर आणि मंचर या 4 ठिकाणी नवीन चार्जिंग स्थानकं उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे वरळी सागरी सेतूचा विस्तार वर्सोव्यापर्यंत करण्यासाठी वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामाला 2019 मध्ये सुरुवात झाली असून 5 वर्षात या प्रकल्पाचं केवळ 23% काम पूर्ण झालंय. वीज बिल भरणाऱ्यांसाठी लागणाऱ्या रांगा इतिहास जमा झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात देखील ऑनलाईन वीज बिलाचा भरणा करणाऱ्यांची संख्या वाढते आणि त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वसुलीत देखील कमालीची वाढ झाली आहे. मुंबईच्या वाहतुकीतून होणारं प्रदूषण, धूर आणि धूळ यामुळे सीएसएमटीच्या हेरिटेज इमारतीला काळसर डाग पडत असून इमारतीच्या सौंदर्यावर विपरीत परिणाम होतोय. यावर उपाय म्हणून आणि सीएसएमटीचं सौंदर्य परत आणण्यासाठी मध्य रेल्वे सँड क्लिनिंग पद्धतीद्वारे इमारतीची स्वच्छता आणि देखभाल दुरुस्ती करणार आहे. लातूरमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शौचालयात मृत अर्भक आढळलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. परभणीमध्ये झालेल्या घटनेत पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झालाय. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला असल्याचा आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. शवविच्छेदन आणि इतर चाचण्या या ऑन कॅमेरा आणि परिवारासमोर व्हाव्यात यासाठी आंबेडकरी समाज आता आक्रमक झालाय. 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास जागच्या जागीच वाहन जप्त करून पोलिसांनी ताब्यात घ्यावं असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्यानं देण्यात आलेले आहेत. याशिवाय ई चलनाबाबत देखील आदर्श कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. कायद्यांची अंमलबजावणी जमत नसेल तर कायदे कशाला बनवता अशा शब्दात हायकोर्टानं सरकारला फटकारलंय. प्राण्यांच्या वाहतुकीसंबंधी कायदे आहेत मात्र त्यातील नियमांचं उल्लंघन होतंय आणि त्यामुळे कायदे कशाला बनवता असा सवाल कोर्टानं केलाय. मध्य रेल्वेकडून सायन ओव्हरब्रिज हा निष्कासित करून नवीन ब्रिज बांधण्याचं काम सुरू आहे आणि या ब्रिजला जोडणाऱ्या रस्त्याची उंची ब्रिजच्या प्रमाणात करण्यात येते. त्याकरता लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि नरेश माने चौक येथे होणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. 31 मे 2025 पर्यंत वाहतुकीमध्ये हे बदल लागू असतील. मराठवाड्यातील 10 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांकडे महावितरणाची तब्बल 1,871 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर अभय योजनेतून आतापर्यंत केवळ 13 कोटी रुपये वसूल झाल्याचं समोर आलंय. विद्युत विभागामध्ये भरतीला सुरुवात होणार आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये या भरतीविषयक सर्व महत्त्वाच्या बाबी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. भारताचा जीडीपी 47.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आणि या कामगिरीमुळे जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान आणखी मजबूत झालंय. यात महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य ठरलंय. रिंग रोडसाठी जमीन मालकांनी संमतीनं जमीन दिल्यास बाजारभावाच्या 5 पट मोबदला दिला जाणार आहे आणि त्यानंतर मात्र सक्तीनं भूसंपादन केलं जाईल असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलंय. महाड ते अंबवडे या राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे त्यामुळे स्थानिकांना नाहक त्रास होतोय. दरम्यान काम लवकर संपवावं नाहीतर आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेळंकी इथे 100 ते 150 मोकाट गायींच्या कळपानं द्राक्ष बागेसह भाजीपाल्याचं शेत उद्ध्वस्त केलंय. त्यामुळे पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी तसंच मोकाट गायींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आणि आता एक मोठी बातमी. राहुल गांधी यांच्या फोटोसह नागपुरातील विधान भवनासमोर
बॅनर लागलेले आहेत आणि या बॅनरच्या माध्यमातून काँग्रेसनं भाजपला डिवचले। या बॅनरवर भाजप मंत्री आणि आमदारांचे फोटो असून यामध्ये धन्यवाद राहुलजी आपण यांना घडवलं अशा प्रकारच्या ओळी लिहिण्यात आल्यात। बॅनरवर राज्यमंत्री पंकज भोयर, भाजप आमदार समीर मेघे यांचे देखील फोटो आहेत। दिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या आपल्या नेत्यांच्या स्वागतासाठी जे आहे त्या विधिमंडळ परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि सर्वच राजकीय पक्षांचे होर्डिंग्स जे आहेत ते लागलेले आहेत। मात्र यातलं एक लक्षवेधी होर्डिंग जे आहे ते इथं लागलेलं आहे, कारण या होर्डिंगवर जे आहे ते राहुल गांधी यांचा मोठा फोटो आहे। धन्यवाद राहुलजी आपण नेतृत्व घडविलं। आणि जे काँग्रेसमधून एकेकाळी काँग्रेसमध्ये पदाधिकारी असलेले, युवक काँग्रेसमध्ये पदाधिकारी असलेले जे आता वेगवेगळ्या पक्षात गेलेले आहेत आणि त्यांचे होर्डिंग्सवर फोटो लावलेले आहेत। प्रामुख्याने जर विचार केला तर काल ज्यांना राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते आमदार पंकज भोयर आणि नागपूर हिंगण्याचे आमदार समीर मेघे हे दोन्ही भाजपचे सध्या आमदार आहेत। त्यातले एक मंत्री आणि यांचे फोटो जे आहेत त्या होर्डिंग्सवर आहेत। आणि इतर जितेश अंतापूरकर असेल, हेमंत ओगले असेल, मनोज कायंदे, अमित जनक, सत्यजित तांबे आणि विश्वजित कदम यांचे होर्डिंग्स लागलेले। यातले काही नेते जे आहेत ते भाजपसहित इतर पक्षात देखील आहे। मात्र हे एकेकाळी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसच्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते। त्यामुळे राहुल गांधी यांनी हे घडविलेलं नेतृत्व आहेत आणि जे सध्या इतर पक्षामध्ये काम करत आहेत, काहीतरी या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत आहे, या आशयाचे होर्डिंग आहे। खरं तर हे सरकारसाठी वादग्रस्त होर्डिंग असेल। त्यामुळे आता या होर्डिंग लागल्यानंतर नेमकी यावर काय कारवाई केली जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।